हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज मी मसाले भात बनवला होता. ती म्हणलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करा म्हणून केली आहे. बघा इथे तांदूळ आणि मुगाची किंवा तुरीची डाळ घेतली आहे आणि ती पाण्यात भिजत ठेवली, स्वच्छ धुवून भिजत ठेवले. त्यानंतर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून छान बारीक प्युरी करून घेतली. आज स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता, त्याच्यामुळे फक्त मसाले भात केला होता. त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावा. तर बघा, नक्की ट्राय करा. असा मसाले भात खूप छान होतो. बघा, मी बारीक करून घेतले सगळं. त्यानंतर परत एक कांदा चिरला, एक टोमॅटो चिरलाय. असं उभाच चिरून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो असं बारीक नाही चिरायचा, उभाच चिरायचा. आणि टोमॅटो एक घेतले, पण मी त्यातला अर्धच टाकले टोमॅटो. कांदा एक टाकलाय, कारण की बारीक करताना सुद्धा प्युरी मध्ये एक टोमॅटो घेतलाय, आंबट होऊ नये म्हणून अर्धाच टोमॅटो टाकला आहे. बघा, कुकर मध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं आहे. 2 ते 3 चमचे तेल टाकलं. त्याच्यानंतर बघा, एकदा पाणी पण मी गरम करायला ठेवलं होतं, ते पण उकळायला लागले. तेल तापल्याच्या नंतर त्यात मी मोहरी टाकली. मोहरी टाकल्यावर कढीपत्ता टाकला. कढीपत्ता छान असा तडतडल्यानंतर त्यात जिरं टाकलं. त्याच्यानंतर कांदा टाकला. कांदा छान परतून घेतला. बघा, कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर अर्ध टोमॅटो टाकले. बघा, तुम्ही बघू शकता, अर्धच टाकले आंबट होऊ नये म्हणून. त्यानंतर टोमॅटो परतून झाल्यावर केलेली प्युरी टाकली. बघा, त्याच्यात प्युरी पण छान अशी परतून घेतली लालसर होईपर्यंत, त्याला तेल सुटेपर्यंत, तेल सुटेपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकलाय. नंतर लाल मिरची पावडर टाकली. मसाले भात म्हणले मसाले तर जास्त पाहिजेत. माझ्याकडे खडा मसाला नव्हता, त्यामुळे मी काही खडे मसाले टाकले नाहीत. तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी टाकले नाहीत. घरचा मसाला सुद्धा थोडासा टाकला आहे. आम्हाला तिखट आवडतं त्यामुळे मी तिखट बनवलाय. तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. त्यानंतर मसाले ते टाकल्याच्या नंतर छान असं परतून घेतले. बघा, तेल सुटेपर्यंत. तेल सुटल्याच्या नंतर त्यात आपण भिजत ठेवलेले तांदूळ आणि डाळ टाकले. ते पण छान परतून घेतले. बघा, त्यात म्हणजे एकजीव करून घेतले व्यवस्थित. चांगले एकजीव झाल्याच्या नंतर त्यात पाणी ओतलं. बघा, गरम पाणी, उकळलेलं पाणी ओतलंय. थंड पाणी ओतायचं नाही, गरम करून पाणी ओता. 2 ते 3 ग्लास मी पाणी घेतलं होतं. त्यामुळे बघा, असं गरम पाणी उकळलेलं घेतलं ना, भाताला छान चव येते. लगेच झाकण लावता येतं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला आहे ते. आणि भात असा नक्की ट्राय करून बघा. मसाला भात खूप छान होतो. बाय बाय.